जानेवारीपर्यंत कचरा विकेंद्रीकरण प्रकल्प सुरू, सर्वसामान्यांना स्वस्तात मुंबई प्रवास मिळणार. महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत शहराच्या विकासाबाबत अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणे हेच आपल्या प्रकल्पांचे ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, सगळ्यात मोठं नाट्यगृह म्हणून मुंबईत परिचित आहे. साधारण 2700 सिटिंग कॅपॅसिटी असलेले नाट्यगृह आहे आणि आपण राज्यातलं सगळ्यात मोठं असं म्हणता येणार नाही, परंतु जवळजवळ 2500 असं क्षमतेचं प्रकल्प राबवण्यासाठी सातत्याने ते पुढाकार घेत असतात. म्हणजे तो ठाण्यामध्ये कोस्टल रोड असू द्या किंवा मुख्यमंत्री मध्ये असताना दिलेल्या त्या निधीचा विनियोग योग्य प्रकारे करणं हे लोकप्रतिनिधी म्हणून आमचं कर्तव्य आहे. त्या माध्यमातून आम्हाला 47 टन कचऱ्याचं विकेंद्रीकरण करण्याचा प्रकल्प जो आहे तो जानेवारीपर्यंत कार्यान्वित होईल आणि हा पहिला प्रकल्प आहे की राज्य शासनाच्या निधीतून तो प्रकल्प 150 टन कचरा म्हणजे प्रामुख्याने घोडबंदर रोडचा सर्व कचरा हा एकाच ठिकाणी जमा केला जाईल आणि त्यामध्ये चालना आम्ही दिलेली आणि तो सुद्धा जानेवारीपर्यंत पूर्णतः कार्यान्वित करण्याची जबाबदारी आयुक्तांनी घेतली. सोसायटीमध्ये राहणाऱ्या लोकांना त्यांच्याकडे गाड्या असतात. 3 BHK 4 BHK मध्ये राहणाऱ्या लोकांना तशा रिंग रोडचा फार मोठ्या प्रमाणात फायदा होणार नाही. पण सर्वसामान्य गोरगरीब जनता जी गेल्या अनेक वर्षापासून झोपडीमध्ये, चाळीमध्ये, अनधिकृत इमारतीमध्ये किंवा भाडाच्या निवासस्थानांमध्ये जी लोक गेल्या अनेक वर्षापासून राहतात, ज्यांच्याकडे स्वतःची गाडी नाही, 2 व्हीलर सुद्धा गाडी नाही. रिंग रेल्वे प्रकल्पाचा मूळ उद्देशच हा आहे की सर्वसामान्य गोरगरीब जनतेला ह्या रिंग रेल्वे प्रकल्पाचा फायदा व्हावा. त्यांना रेल्वे स्टेशन असू द्या किंवा मेट्रो स्टेशन असू द्या त्या ठिकाणी अतिशय माफक प्रवास करता यावा. मुंबईला जाणं येणं नोकरी धंद्याच्या निमित्तानं त्याला स्वस्तामध्ये व्हावा. ठाणेकरांच्या रोजच्या मुंबई प्रवासाचा मुद्दा मांडताना सरनाईक म्हणाले, रेल्वे स्टेशन आणि मेट्रो स्टेशनच्या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला स्वस्तात आणि सुलभपणे मुंबईला ये-जा करता यावी यासाठीच हे सर्व प्रयत्न सुरू आहेत. ठाण्याच्या सांस्कृतिक विकासासाठी देखील ते आग्रही आहेत. मुंबईसारखं मोठं नाट्यगृह ठाण्यात व्हावं, 2500 आसन क्षमतेचं थिएटर व्हावं यासाठी आपण पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी सांगितले. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. भिवंडीतील कोहिनूर इमारत कोसळून 9 जणांचा मृत्यू. भिवंडी निजामपूर महापालिका क्षेत्रातील नारपोलीतील बालाजीनगर, गंगारामवाडी येथील कोहिनूर इमारतीचा बी विंग गुरुवारी रात्री कोसळून 9 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत 2 जणांना ढिगाऱ्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. महापालिकेने याआधीच धोकादायक घोषित केलेल्या या तळ अधिक 4 मजली इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना रात्री 11:30च्या सुमारास इमारतीचा काही भाग अचानक कोसळला. इमारतीत एकूण 48 खोल्या असून प्रत्येक मजल्यावर 12 खोल्या आहेत. रात्री 8 ते 9च्या सुमारास इमारतीतून भेगा पडण्याचा आवाज येऊ लागल्याने स्थानिकांनी सतर्कता दाखवत काही कुटुंबांना बाहेर काढले. मात्र काही रहिवासी आणि कामगार बाहेर पडत असतानाच इमारत कोसळल्याने ते ढिगाऱ्याखाली अडकले. घटनास्थळी अग्निशमन दल, भोईवाडा पोलीस, महसूल विभाग तातडीने दाखल झाले. NDRF, भिवंडी अग्निशमन दल आणि श्वान पथकाच्या मदतीने बचावकार्य रात्रभर सुरू होते. घटनास्थळी 2 रुग्णवाहिका आणि 1 JCB तैनात करण्यात आला आहे. मृतांमध्ये शमीम शेख वय वर्षे 22, रणजीत सिंग वय वर्षे 45, मिराज रसूल शेख वय वर्षे 34, संतोष कुमार पांडे वय वर्षे 42 आणि शमीम अन्सारी वय वर्षे 30 असून 3 मृतदेहांची ओळख पटलेली नाही. प्रशासनाने सांगितले, बचावकार्य पूर्ण झाल्यानंतरच जखमी आणि मृतांची अधिकृत माहिती दिली जाईल. दुर्घटनेतील 7 व्यक्तींचे मृतदेह सकाळी 9:30 वाजेपर्यंत IGM हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले आहेत. धोकादायक इमारत असूनही वेळेत स्थलांतर न केल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे. प्रशासनाने परिसरातील इतर धोकादायक इमारतींची तातडीने तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो.
या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनतर्फे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा जाहीर सत्कार. शहरातील गृहसंस्थांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी दी ठाणे डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशन लिमिटेड आणि ठाणे शहर सोसायटी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. सत्कारानंतर बावनकुळे यांनी गृहसंस्थांच्या पदाधिकारी आणि रहिवाशांना मार्गदर्शन केले. ठाण्यातील गृहसंस्थांसमोरील पुनर्विकास, मुद्रांक शुल्क, मालमत्ता कर, सोसायटी नोंदणी आणि प्रशासकीय अडचणी या विषयांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली. या कार्यक्रमाला आमदार संजय केळकर, आमदार किसन कथोरे, आमदार कुमार आयलानी, आमदार निरंजन डावखरे, आमदार माधवी नाईक, उपमहापौर कृष्णा पाटील, भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट संदीप लेले, हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष तथा नगरसेवक सीताराम राणे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, हाऊसिंग फेडरेशनचे पदाधिकारी तसेच शहरातील विविध गृहसंस्थांचे रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ठाणे शहरातील गृहसंस्थांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. पुनर्विकासाच्या प्रक्रियेत नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल. सोसायट्यांनी पारदर्शक आणि नियमबद्ध कारभार करावा. सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल. गृहसंस्थांच्या माध्यमातून शहराचा पायाभूत विकास होतो, त्यामुळे या संस्थांना बळकट करणे ही सरकारची प्राथमिकता आहे, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला हाऊसिंग फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री बावनकुळे यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी गृहसंस्थांच्या विविध मागण्यांचे निवेदनही मंत्र्यांना देण्यात आले. ठाणे शहराच्या सर्वांगीण विकास आणि गृहसंस्थांचे सक्षमीकरण यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल असा विश्वास यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. शिळफाटा चौकात ट्रिपल सीट विरुद्ध दिशेने दुचाकी, फिरोज अन्सारीवर गुन्हा दाखल. वाहतूक नियम धाब्यावर बसवून ट्रिपल सीट आणि विरुद्ध दिशेने दुचाकी चालवून शिळफाटा चौकात मोठी वाहतूक कोंडी निर्माण करणाऱ्या दुचाकीस्वारावर मुंब्रा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती ठाणे वाहतूक नियंत्रण विभागाने दिली. 28 जुलै रोजी रात्री 9:15च्या सुमारास उमरा वाहतूक उपविभागातील पोलीस हवालदार सुनील उगलमुगले हे शिळफाटा चौकात वाहतूक नियंत्रण करत होते. याचवेळी शिळफाटा ते मुंब्रा मार्गावर एका दुचाकीवर 3 जण बसून विरुद्ध दिशेने भरधाव येत होते. पोलिसांनी दुचाकी थांबवण्याचा इशारा देताच मागे बसलेले 2 जण पळून गेले.
पोलिसांनी चालकाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने नाव फिरोज अन्सारी असल्याचे सांगितले. पळालेल्या साथीदारांची नावे लोणू आणि सोहेल असल्याचे त्याने सांगितले. विरुद्ध दिशेने आल्याने शिळफाटा चौकातील सर्व वाहतूक विस्कळीत झाली. या बेजबाबदार कृतीमुळे ठिकाणी सुमारे 15 मिनिटे वाहतूक कोंडी झाली होती. या प्रकरणी फिरोज अन्सारी विरोधात तसेच मोटर वाहन कायदा आणि रस्ता सुरक्षा मानकांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पळून गेलेल्या दोघांचा शोध सुरू आहे. वाहतूक पोलिसांनी नागरिकांना नियम पाळूनच वाहन चालवण्याचे आवाहन केले आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.